राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा या निमित्तानं देतो. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा संदेश आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली, त्यांची आज जयंती या ठिकाणी होते आहे. आणि या जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांच्या विचारानं या सरकारनं पावलं टाकावीत अशी आमची अपेक्षा असणार आहे. नाही, म्हणून मी म्हणलं की या विचारानं पावलं टाकावीत अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असू दे, चाललेला राज्यातला एकूण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी असू दे, एल निनोमुळं झालेले पाऊस न आल्यामुळं आलेल्या अडचणी असू देत, या सगळ्यांवर ज्या पद्धतीनं शाहू महाराजांनी सगळ्यांना बरोबर घेऊन कारभार करण्याची भूमिका घेतली, सामान्य माणसाचा विचार करून भूमिका त्या ठिकाणी राज्यकारभार केला, तीच अपेक्षा सरकारकडून असणार आहे. संजय दिना पाटील यांनी ज्या पद्धतीने पत्रकारांना भाषा वापरली, धमकी दिली, कसं बघताय? कारण सत्ताधाऱ्यातले लोकप्रतिनिधी असं वाटतं. नाही, मला वाटतं सरकारचा हा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही. आज ते डायरेक्ट बोलतात की 5 जणांचा खून झाला होता, त्याच्या संदर्भातलं वक्तव्य त्यांचं त्या ठिकाणी दिसून आलं. दुसरं, पत्रकार शेवटी आज राजकीय ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी पत्रकार येतातच, तुमची बाईट घ्यायचा प्रयत्न करतातच. तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळी मग पत्रकारांना भेटणार आणि त्यांना पाहिजे असेल त्यावेळी नाही भेटणार, असं होऊ शकत नाही राजकारणामध्ये. पत्रकारांना सामोरं जावंच लागतं आणि संयमानं जावं लागतं. ती जी भाषा वापरली याचा अर्थ काय? वर्धास्त, राज्य शासनाचा वर्धास्त आहे. प्रसारमाध्यमांनी देखील आता विचार करणं गरजेचं आहे की याच्यावर आता प्रसारमाध्यमाच्या सर्व संघटनांनी निषेध केला. कुठं त्याच्यावर FIR नोंद झाली का? पोलिसांनी त्यांना चौकशीला त्या ठिकाणी बोलवलं का? मला वाटते हे राज्याचा वर्धास्त असल्याशिवाय असं धाडस कशाला करतात? ज्यावेळी एखादा सत्तेतला लोकप्रतिनिधी या पद्धतीची भाषा वापरतो त्याला अभय असतं. ते सरळ म्हणतात कमिशनरकडे जावा, कुणाकडेही जावा, म्हणजे अभय आहे. मला वाटते मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे असा जर मेसेज द्यायचा असेल तर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. किमान 4था स्तंभ तरी या ठिकाणी न्यूट्रल राहील एवढ्यासाठी जे प्रयत्न करणं अभिप्रेत आहेत ते सरकारनं करावेत. पण काही शिंदे गटाच्या आमदारांनी काल त्यांचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला किंवा अनावधानाने किंवा भावनेच्या भरात वक्तव्य झाले अशा नाही, मी ते पाठराखण करण्याचा प्रयत्न. नाही, मी तेच म्हणतोय ना की प्रोटेक्शन, सत्तेतलं प्रोटेक्शन म्हणजे सत्तेसाठी आमच्या लोकप्रतिनिधींनी काही वागलं, काही बोललं तरी चालू शकते, हा एक संदेश देण्याचा प्रयत्न चालू. एका बाजूला महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे, ती परंपरा मोडून आमच्या सत्तेतला माणूस आहे त्याला कसंही करून सांभाळायचं, मग त्यानं दरोडा उद्या टाकला तरी आमची हरकत नाही असं म्हणायची वेळ त्या ठिकाणी येईल. महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली, त्या बैठकीला काही आमदार उपस्थित राहिले नाहीत, त्यावरून चर्चा सुरू झालेली आहे. नाही, मला वाटते जे उपस्थित राहिले नाहीत त्यांनी कारणं दिलेली आहेत. ते बाहेरगावी होते. अचानकपणे 23ची तारीख 24 तारीख आमची ठरली आणि त्यामुळं त्या बैठकीला काही लोक येऊ शकले नाहीत. त्याचा गैरअर्थ काढायला मला वाटतं काढणं चुकीचं आहे असं मला वाटतं. कुठंही कारण नसताना संशयाचं वातावरण किंवा कुणाबद्दल चर्चा करणं हे संयुक्तिक नाही असं माझं मत आहे. ठाकरे गटाचे 4 आमदार एकनाथ शिंदे यांना भेटले ते काय नाही, मला नाही वाटत की आत्ता जे राहिलेले आहेत 2022 साली ज्यांना जायचं होतं ते ठाकरे साहेबांना सोडून त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता राहिलेले आमदार हे एकनिष्ठपणे उद्धव ठाकरे साहेबांच्यावर राहतील अशी आम्हाला निश्चितपणे खात्री. राज्याची लोकसंख्या आता 13 कोटींपर्यंत पोहोचलेली आहे. असं असताना राज्यामध्ये फक्त 13,000 ॲम्ब्युलन्स आहेत अशा पद्धतीची माहिती अधिकारामध्ये समोर आलेली आहे. कसं चित्र बघता येईल? म्हणजे 13 कोटीसाठी 13,500 ॲम्ब्युलन्स. नाही, मधल्या काळात सरकारनं जाहीर केलं होतं की नव्या ॲम्ब्युलन्सची खरेदी चालू आहे. ते ॲम्ब्युलन्सचं टेंडर देण्यामध्ये देखील दबाव कुठनं आले हे 2 वर्षापूर्वी सगळ्या प्रसारमाध्यमातून त्या ठिकाणी आलं होतं. आमची एवढीच अपेक्षा आहे, टेंडर कुणालाही द्या, तुमच्या घरच्या माणसाला द्या, परक्याला द्या, पाहुण्याला द्या, आमचं काही म्हणणं नाही, परंतु किमान लोकांना सेवा द्या एवढी आमची अपेक्षा आहे. नाही, ड्रग्स हा एक नॅशनल आणि इंटरनॅशनल इश्यू आहे आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आता मुंबई किंवा शहरी भागांपुरता असणारा मर्यादित हा अगदी ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी पोचलेला आहे. मला वाटते मागच्या वेळी देखील मी 2-3 वेळा सभागृहात बोललेलो आहे.
आता त्याच्याविरुद्ध एक वेगळ्या पद्धतीनं जायसाठी एक दुसरी व्यवस्था गृह खात्याच्या अंतर्गत या ठिकाणी नार्कोटिक सेल वेगळा केलेला आहे. त्याला पोलीस त्याला अधिकारी देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांना जे बळ लागतं, पुढची भरती आहे, मागच्या अधिवेशनात मी बोललो होतो की राहिलेली भरती देखील पूर्ण करावी आणि याला सगळ्यांनीच सोशलीसुद्धा त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. कारण की तरुण पिढी हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे, आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे की आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड जो काय भारताचा तो तरुणांचा आहे आणि हा तरुणांचा कुठं तर नशेत जावा जेणेकरून उद्या भारताची प्रगती थांबेल. आता मला वाटते ड्रग्ज येतात कुठनं, कशा पद्धतीनं येतात, त्याची तपासणी करणं, योग्य त्या उपाययोजना करणं ही सरकारची जबाबदारी आहे. मला वाटते सरकार ती पार पडत नाही अशी अवस्था आत्ताची आहे. महायुती राज्यामध्ये सर्वांगीण विकासाचं काम करते, सगळ्यांना ते काम दिसतंय. तर माझे मित्र सतेज पाटलांना ते दिसत नाही असं काल हसन मुश्रीफ नाही, मला वाटते परवा कॉन्ट्रॅक्टर संघटनांचा जे अधिवेशन कोल्हापूरमध्ये झालं त्याची व्हिडिओ क्लिप मी मुश्रीफ साहेबांना पाठवून देतो. बिलं किती थकलेले आहेत, कुणाचं काय या ठिकाणी चाललेलं आहे, रस्त्यात किती खड्डे पडलेले आहेत. एका मतदारसंघाचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास या ठिकाणी होत नाही. आता काय व्हायला लागलं आहे की आता DPDCतला निधी हा फक्त सत्ताधारी आमदारांनाच त्या ठिकाणी मिळणार. राज्यातला निधी, जिल्हा परिषदचा निधी, महापालिकेचा निधी फक्त सत्ताधारी नगरसेवक, सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्य किंवा सत्ताधाऱ्यांनाच त्या ठिकाणी मिळणार. ज्यावेळी निधी येतो त्यावेळी तो पॉप्युलेशन बेस ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर या ठिकाणी येतो आणि म्हणून आम्ही जे प्रश्न विधानसभेत त्या ठिकाणी मांडतोय ते राज्याचे प्रश्न मांडतोय. राज्याची अवस्था काय आहे, बालमृत्यूचा दर या ठिकाणी वाढलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्या ठिकाणी वाढलेल्या दिसतात, गरज नसलेला शक्तिपीठ हा महामार्ग त्या ठिकाणी येतोय. असे अनेक विषय आहे. MPSCनं नवीन आता परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन या ठिकाणी जी ऑफलाईन होती ती ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही. असे मुद्दे काढले तर सरकार किती विकसनशील आहे हे या ठिकाणी दिसून येईल. पेठ महामार्गाचा उल्लेख तुम्ही केला. काल जिल्हा परिषदेची सभा झाली, त्या सभेमध्ये बहुमतानं नामंजूर करण्यात आला. यामध्ये काही म्हणजे भाजपची सत्ता असताना सुद्धा बहुतांशी भाजप सदस्यांनी देखील या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केल्याचं बघा. नाही, ग्राउंडची भावना बघितली तर हा शक्तिपीठ मार्ग गरजेचा नाही. कोल्हापूरमध्ये 11 नद्यातून हा महामार्ग जातो. 12 जिल्ह्यात गरज नसलेला महामार्ग ही सार्वत्रिक भावना. हा काय प्रोजेक्ट मुद्दामून कोण विरोध करतंय, विकासाच्या अडवाय असातला विषय नाही. परंतु वायबिलिटी या प्रोजेक्टची नाही हे सिद्ध होते आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे हे यातून निष्पन्न होतं. हे याचं म्हणजे त्याची कल्पना सगळ्यांनाच आहे, सर्व पक्षीय लोकांना आहे. साहेब, गोकुळ संदर्भात एक प्रश्न आहे. संजय यड्रावकरांनी बिनविरोध ही निवडणूक होणार असं सांगितल्याने तुमच्यासोबत आणि राज्य नेतृत्वाबरोबर देखील चर्चा झाली. काय तथ्य? नाही, अजून माझ्याबरोबर तशी काय चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. काँग्रेस म्हणून आम्ही 30 तारखेला आमचे सगळे ठराव आहेत हे धैर्यप्रसाद हॉलजवळून चालत जाऊन आम्ही AR ऑफिसला 30 तारखेला सकाळी 10-11च्या दरम्यान त्या ठिकाणी देणार आहोत. आम्ही लढाई करण्याची तयारी ठेवलेली आहे. कारण की गेल्या 5 वर्षात आम्ही म्हशीला असू दे, गाईला असू दे जादा दर दिलेला आहे, पैसे वाचवण्याचं काम केलेलं आहे, शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि गोकुळ टिकला पाहिजे ही भूमिका माझी प्रामुख्यानं आहे. नाहीतर आता भावकीचा वाद राज्यातला आहे तो आता जिल्ह्यात आला आणि आता तो गोकुळमध्ये आला. आपण गोकुळ टिकूया असं म्हणून होर्डिंग्स केले, त्याच्यावरून हसन मुश्रीफ म्हटले की आम्ही कुठं मोडाय निघालो, आम्ही वाढवाय निघालो. नाही, आता गेल्या 3 महिन्यातली भांडणं बघितली तर काय चाललंय हे कोल्हापूर जिल्ह्यातला दूध उत्पादक सुज्ञ आहे. त्या सुज्ञ दूध उत्पादकांच्यापर्यंत लक्षात आलं की 4 पक्ष 5 पक्ष हे आत्ताच एवढं भांडा लागले तर पुढं काय होणार. हे सुज्ञ मतदार आहे आणि गोकुळचा मतदार हा पूर्णपणे सुज्ञ आहे. त्याचं अर्थकारण या गोकुळवर चालतं, त्यामुळे तो योग्य निर्णय घेणार. काल जमा करायला गेल्यानंतर नियोजनाचा अभाव मिळाला. मंत्री हसन मुश्रीफ यांना त्याचा संताप व्यक्त करावा लागला. अधिकारी ऐकत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती. फोनवरून मालगाव यांना झपावं लागलं. जमत नसेल तर काम सोडा अशा पद्धतीची भाषा वापरावी लागली. कसं बघता एकूणच? कारण मुळात एक गट्ट्यांना शक्ती प्रदर्शन करणं किती योग्य होतं तिथनं सुरुवात आहे. आमचं म्हणणं होतं की प्रत्येका ठरावधारकानं स्वतंत्रपणे ठराव नेऊन त्या ठिकाणी द्यावे.
ज्यावेळी तुम्ही 2000 लोक तिथं ठराव घेऊन जाता, त्यांच्यावर आलेले 1000-2000 लोक, एवढी गर्दी होणार आणि गोंधळ होणारच आहे. शेवटी प्रशासनावर किती दबाव आणायचा महायुतीतल्या सगळ्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे. एकाच वेळी 2-2, 3-3 हजार लोक गेले तर प्रशासनसुद्धा काय करणार आहे? तुम्ही टाईम देऊन दिवसभरात मग 1 महिन्याची मुदत काय ठराव द्याला? 1 महिन्याची मुदत निवडणूक नियमावलीत 1 महिन्याची मुदत कशासाठी आहे? की दररोज 100-200 ठराव आले तर महिनाभरात त्या लोकांना त्याची पोच देता येते, त्याचं व्यवस्थितपणे नोंदणी करता येते. ठराव ज्यांना आणला त्याची आता काल झालेल्या ठरावात कोणी दिला, कोणाची सही आहे, नेमका ठराव दिलेलाच माणसानं दिला का नाही, आता ह्याचा थांग पत्ता लागणार नाही. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की ठीक आहे, शक्ती प्रदर्शन आपण एखादा मेळावा घेऊया, जद्दतीनं मेळावा घ्यावा, परंतु लोकांनी दररोज जाऊन ठराव दिले पाहिजे, तरच त्या प्रशासनाला त्याची खातरजमा करता येईल. आता तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी 30 तारीख संपेल त्यावेळी दुबार ठराव किती आले. आता आमच्याकडे अशी माहिती आली की जे निवडणूक आयोगानं काय केलं, निवडणूक प्रक्रियेनं की जो फॉर्म काढला ठरावाचा तो कोणी छापून घ्यायला लागले. आता तो छापून घेऊन परत दुबार ठराव करायला लागले. कोण सचिवाच्या सहीनं देते, कोण चेअरमनच्या सहीनं देते. म्हणजे आता किमान 100-200 दुबार ठराव येतील आणि त्याचे वाद कोर्टात त्या ठिकाणी जातील. हे फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हा एक पार्ट त्यांचा निश्चितपणे. किंवा त्या ठरावाला एक QR कोड द्यायला पाहिजे होता, जेणेकरून तोच ठराव त्याच डिरीत पोचलेला आणि तो एकच ठराव कायदेशीर म्हणजे उद्या ह्या दुबार ठरावाचा विषय आला नसता. परंतु हे मुद्दामून केलेलं नाही असं माझं मत आहे. पण प्रशासनाला कायदा सुव्यवस्था बिघडवायचा आहे असा थेट आरोप प्रशासन मुश्रीफ यांनीच केला. नाही आता सत्तेत असणाऱ्या मंडळींनी ते ठरवलं पाहिजे. आणि प्रशासक शेवटी अधिकार आहे, त्यांना कायदा सुव्यवस्था मोडून काय फायदा? म्हणजे त्यांना काही त्यातनं निष्पन्न होणार नाही. आम्ही काही गोष्टी करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.